आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 16 तारखेची रात्र आणि 17 तारखेची पहाट या दरम्यान एका 30 वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, सोनारी गावामध्ये आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथं हरण ओढा म्हणून आहे त्या पुलाखाली मिळून आला होता. महिलेचा गळा आवळलेला दिसत होता. डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला जखम त्या ठिकाणी दिसत होती. यावरून सुकृतदर्शनी तो मर्डर आहे, खून आहे हे तर त्या ठिकाणी निष्पन्न झालं होतं. त्याच्यामुळं आपण अनोळखी महिलेचा खून करण्यासाठी, अनोळखी इसमांविरुद्ध अनोळखी कारणासाठी तो गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास आपल्या इलेक्शनचं प्रक्रिया सुरू असताना देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी आपण तयार करून तपास सुरू ठेवला होता. या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये कुठलाही क्ल्यू नव्हता. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. महिलेची ओळख देखील पटलेली नव्हती आणि ह्या अशा परिस्थितीत हा गुन्हा डिटेक्ट करणं, ह्याच्यातील आरोग्य निष्पन्न करणं, कारण निष्पन्न करणं, महिलेची ओळख पटवणं, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणचे चॅलेंज होते आणि आपल्या जिल्ह्यातील टीमनं दोन्ही म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे, त्यामध्ये आंबी पोलीस स्टेशनची टीम आहे, यांनी खूप कौशल्यानं आणि प्रोफेशनल म्हणजे एक सगळे जे CCTV फुटेज आहे, त्याच्यानंतर इतर टेक्निकल जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आहे आणि उपकरणं आहे त्या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून दिवसरात्र मेहनत हा गुन्हा आपण त्या ठिकाणी आपल्या टीमनं उघडकीस आणलेला आहे. त्याच्यामध्ये घडलं असं की श्रीरामपूरमधील संदीप तोरणे नावाचा व्यक्ती आहे, त्यानं हा गुन्हा इतर त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं. घटना अशी होती, विश्वास झरे म्हणून आहे, तर ते विश्वास झरेंचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या त्या संबंधातून ते महिलेकडून त्याला पैशाची मागणी होत होती आणि त्याला त्याचा त्रास होत होता. मागील 7-8 वर्षापासून त्यांची ओळख होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायचे आणि मग त्याच्यातून विश्वास झरेने ते संदीप तोरणे आणि त्याच्या इतर 2 साथीदारांना, त्याच्यामध्ये सोमनाथ कराळे आहे आणि कुंडलिक जाधव आहे, हे सर्वजण जे आहेत ते ब्राह्मणी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये राहणारे आहेत ते. आणि त्यांना सांगून या महिलेचा तुम्ही दूर कुठेतरी घेऊन जाऊन खून करा अशी त्यांना सूचना केली आणि त्यासाठी 92,000 रुपये देऊ केले. तर ह्याचं पूर्ण प्लॅनिंग नंतर संदीप तोरणे यांनी केलं. त्या महिलेला नेवासा फाटा इथून तुळजापूरला दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तिला सोबत घेतलं. इतर 2 साथीदार त्याच्यासोबत होते आणि त्याच्यानंतर ते घोडेगाव, कडा, आष्टी, जामखेड, खर्डा मार्गे आंबी या ठिकाणी आले आणि आंबी या ठिकाणी आल्यानंतर येतानाच जेव्हा घटनास्थळ जवळ होतं तेव्हा त्या महिलेला तिचा गळा आवळला स्कार्फने आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली असं लक्षात आल्यानंतर त्या ओढ्याच्या जवळ आल्यावर तिच्या डोक्यात उतरवून दगड मारला आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून ते निघून गेले. सर्वसाधारण घटना अशी होती. त्याच्यानंतर आपल्या टीमला सकाळी ती बॉडी दिसल्यानंतर
आंबी पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली. त्याच्यानंतर संबंधित DYSP, आपले ॲडिशनल SP साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी व्हिजिट दिली होती. आणि पूर्ण LCBची टीम, LCBचे PI, तिन्ही API आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत होती. आणि वेगवेगळे प्रयत्न करून त्याच्यानंतर म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं होतं की जी गाडी होती ती अंधारात आल्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग जे होतं ते 3 ते 3:30च्या दरम्यानचं आपल्याला निष्पन्न झालं होतं. आणि म्हणजे त्या घटनास्थळावरचं आणि मग ती ज्या मार्गाने आली आणि ज्या मार्गाने गेली त्या घटनास्थळावरचे CCTV फुटेज, इतर टेक्निकल ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य गाडीचं असंही होतं की गाडीच्या टेल लाईटमध्ये लेफ्ट साईडचा जो टेल लाईट आहे तो चालू होता आणि राईट साईडचा बंद होता. आणि आपल्याला ट्रॅक करताना ह्याचं खूप मदत झाली, कारण एक टेल लाईट चालू आहे आणि एक टेल लाईट बंद आहे. अशा स्वरूपाची स्विफ्ट गाडी, सिल्वर कलरची ओल्ड मॉडेलची, त्या ठिकाणी आपण ती परत जाताना येतानाच तिचा रूट आपण ट्रॅक केला आणि नंतर जाताना कुठल्या रूटने गेली हे ट्रॅक केलं. आणि त्याचं दुसरं एक मदत अशी झाली, त्याच्यामध्ये एका टोलवरून पास होताना देखील आपल्याला ते गाडी त्या ठिकाणी निष्पन्न करता आली. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण आंबीपासून ते श्रीरामपूरपर्यंत एवढा लांबचा मार्ग काढत आपण त्या आरोपीपर्यंत पोहोचलो. आणि हा गुन्हा आपण डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय आव्हानात्मक गुन्हा, ज्याच्यामध्ये कोणताच क्ल्यू नाही आहे, अशा गुन्ह्याला आपण त्या ठिकाणी उघडकीस आणण्यास यशस्वी ठरलेलो आहोत. आणि याचं खरंच आंबी पोलीस स्टेशन आणि विशेषतः LCB यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी यश आलेलं आहे.